फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे आज कुठे नाही चाललेलो, असंच मस्करी करते. चाललोय. आमचे साहेब म्हणजे आमचे मिस्टर असे बोलले की आपण पिक्चरला जाऊ. कोणता पिक्चर सांगा? देऊळ बंद. तर आता आम्ही चाललोय मूवी बघायला आणि मग मी तुम्हाला सांगेल तो मूवी कसा आहे म्हणून. प्लीज आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब. तर एवढंच वाईट वाटते की माझी परी नाही आहे, माझी मुलगी. मिस करते तिला. तर ती गावी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे ती गावी आहे. सुट्टी संपल्यावर येईल ती. तिला मिस करते. पण तोपर्यंत पिक्चर संपून जाईल आणि पिक्चर खूप चांगला आहे. तिला मी घरी मग टी व्हीवर दाखवेलच. पण सध्या ठीक आहे म्हटलं, जाऊया आपण. सध्या आलोयच तर मूवी बघायला, म्हणून चलो हमारे साथ मूवी देखने के लिए. चला निघालो आम्ही घरातून बाहेर. आता हे बघा कशी दिसते मी, ते पण कमेंट करून सांगा. हां, कामावरून खूप कंटाळा आला होता, पण हे म्हणले खूप मूवी छान आहे ना, आणि मी ज्यांची भक्ती करते त्यांचाच मूवी आहे हे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊया. उद्या संडेच होता, मग आपल्याला एक थोडंसं रिलॅक्स पण भेटेल. 9:30चा मूवी आहे. बघू आता. फुल तिकीट ह्याच्यामध्ये दिसतात ते, पण आता बघू नशिबाने काय होते काय नाही. लेट पण खूप झालेला आहे. बघू आता. चाललो आम्ही. हां, बघू. अरे यार, आत्ताच ट्रॅफिक लागायची होती. हां, एक तर ऑलरेडी लेट झाला आहे. तिकीट भेटते का नाही हे माहीत नाही मला. काय रे स्वामी देवा, असंच होतं माझ्यासोबत. किती एक्साइटमेंट मी घरातून निघाली होती. बघा आमच्या साहेबाला टाकला. काय यार, लेट झाला आहे. बघू आता काय तिकीट भेटते का नाही, काय माझ्या नशिबात आहे. वा, तिकीट पण फुल झाली. काय देवा रे देवा. परत जाऊन बघते थांबा जराशी मी अजून. काउंटर पैसे मी आधी गेली तर तिकीट फुल सांगितलं, तिथं गर्दी खूप होती. नंतर मी सगळे संपल्यावर मी परत गेली. नशीब बघा माझं. वा, क्या बात आहे. आहेच माझं नशीब चांगलं. विद्या भेटली तिकीट फायनली आम्हाला. फायनली माझं तिकीट वाटलं नाही म्हटलं, मला डोकंच फिरलं. आता काय 9:30चा पण शो नव्हता, एवढा मी एक्साइटमेंटने आलो होतो. साहेबांची गाडी पार्किंग करायला लागली. फायनली तिकीट भेटली. आम्ही चाललो मूवी बघायला. 15 मिनटं वेळ होता बाकी. तोपर्यंत मला काय ते थोडंसं चटरपटर खावं. आपली ऐपत नाही आतमध्ये जाऊन बिपकॉर्न खायची. लय महाग पॉपकॉर्न असतात ते. हे म्हणले ते बर्गर असतात 99 रुपीजचं, आणि ते स्प्राईट काय 130 का 40 रुपयाचं भेटतं. ते घेतलं आम्ही खायला. यार कधी येते, वेळ झाला आहे. गेले तर आमचे साहेब गेले. म्हटलं जावा ना, बघा ना, मला जाऊन किती वेळ झालं. म्हटलं तर आपल्याला मूवी चालू होईल. हां, डोकं दुखते, झोप पण आले खूप. बघा सगळे किती गर्दी आहे इथे. बघू. ए फायनली आपला बर्गर आला, आईस्क्रीम विथ कोक आला. आता खाऊ पटापट आणि निघूया. आणि आमचे साहेब सारखे मागत चल आवर. मग पटकन बर्गर खात्यात आम्ही. गबा कशी खाते बघा. या तुम्ही पण खायला. साहेब म्हणले सर मूवी चालू. मग हातात कोक घेतला. तो तिथं सिक्युरिटी गार्ड असतो, तो मला सोडत होतो. तिथून मला उभं राहून म्हणतोय तिथेच खावा तुम्ही, आतमध्ये अलाउड नाही आहे. मी तिथंच प्यायला लागली. मग मी ह्यांना म्हणते ओ प्लीज घ्या ना, मला संपना झालं आहे, प्लीज. बघा मी म्हणते का नाही. चला फायनली आम्ही मूवी थिएटरमध्ये आलेलो आहे. आता सीट कुठे बघू. ह्या आंध्रात लवकर सीटा भेटत नाही आहेत बाबा. भेटली बाबा फायनली सीट. पिक्चर तर खूप रश भरलेलं आहे. पूर्ण फुल आहे. पूर्ण एकही सीट खाली नाही आहे. एवढा ऑसम पिक्चर आहे. एवढा ऑसम पिक्चर आहे. ट्रेलर, असा पिक्चरचा ट्रेलर आहे बघा. पिक्चर खूपच छान आहे, पण मध्यंतर झाली. मग हे म्हणले चला वॉशरूमला यायला जाऊ. इथे बघतोय तर म्हटलं बघू तरी पॉपकॉर्न. आय म्हणजे असं वाटते नको. जे पॉपकॉर्न बाहेर 20-30-40 रुपये भेटत, इथं 600-700 रुपये प्राईस. अरे बरोबर नाही वाटत ना. ह्यात असं वाटतं दुसरं काहीतरी येईल आपल्या घरात. आपलं म्हणजे हे विचार असतात ना. आपण आता मे महिना आहे आणि आता मुलांचे शाळा चालू होणार आहे. त्याचा किती प्रॉब्लेम त्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे. सॉरी, मे नाही, जून महिना चालू आहे. आता आपल्याला किती खर्च लागेल, आणि मी कुठे एवढा खर्च करत रात्रीच्या 1 वाजलेत. पिक्चर एवढा छान होता ना, खरंच
सगळ्यांनी जाऊन बघून या. खरंच खूप म्हणजे आता तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतं. एवढा पिक्चर छान आहे म्हणजे ना, शेतकऱ्यांची आत्महत्या बंद होतील ह्या पिक्चरामधून. एवढा ऑसम पिक्चर आहे आणि खरंच बघा, ह्यात काही जादूटोणा काही दाखवलं नाही. तेव्हा म्हणजे ना, त्या पिक्चरबद्दल मी जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे. आणि ॲटलिस्ट सगळ्यांनीच बघा, सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी. चला आता जाऊ, झोपू. गुड नाईट, बाय. जाम झोप आलेली आहे, एवढी झोप आली तुम्हाला काय सांगू. प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा, नक्की करा. बाय.